आपण जर बघितलं तर नुकतंच जे सोलापूर जिल्हा आहे त्यामध्ये असलेले जे तांदूळवाडी छोटंसं जे गाव आहे, या गावामध्ये आपण जर बघितलं तर एक जी जीप आहे, जी स्कॉर्पिओ आहे, जो पिकअप आहे, तो त्या विहिरीमध्ये जे देवदर्शन करून निघाणारे जे लोक होते ते त्या विहिरीमध्ये आपण जर बघितलं तर अतिशय दुःखद अशी बातमी आपण बघितली. त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर अशाच ज्या बातम्या आहेत, जसं की राजस्थानमध्ये देखील असाच भाविकांचा जो एक ट्रक आहे तो त्या ठिकाणी उलटा झालेला होता. त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर जे मालशिरस गाव आहे त्यामध्ये देखील अशा प्रकारची जी एक घटना आहे, जे लोक देवदर्शनावरून रिटर्न येत असताना त्या ठिकाणी त्यांचा जो मृत्यू आहे तो ओढावलेला आहे. आणि अशा ज्या बातम्या आहेत त्या बऱ्याच वेळेला आपणाला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर शिर्डी रोडवरती झालेलं जे अपघात आहे या भाविकांचा, तो देखील अतिशय दुःखद आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर लोक अशा प्रकारे का म्हणजे जो दैववाद आहे किंवा देवाच्या भेटीसाठी प्रत्यक्षात देवाच्या सानिध्यात, देवाच्या एरियामध्ये किंवा देवदर्शनासाठी प्रत्यक्षात, जसं की आत्ताच महाराष्ट्रामध्ये अजून एक घटना घडली की लोक तिथे दर्शन घेत असताना किंवा त्या मंडपामध्ये भोजनदान घेत असताना तो जो मंडप आहे तो त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि जवळजवळ 8 ते 9 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि म्हणून देवाच्याच पदरी अशा प्रकारच्या ज्या बऱ्याच साऱ्या घटना आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आपण जर बघितलं तर देव नावाची जी कन्सेप्ट आहे, म्हणजे देव नावाचा जो हा शब्द आहे त्याला अतिशय म्हणजे मौलिक असं महत्त्व आहे, किंवा आपण जर बघितलं तर त्या शब्दामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. बुद्धाने पहिल्यांदा हा जो देव शब्द आहे तो पाली भाषेमधून जनसामान्यापर्यंत किंवा संपूर्ण जगामध्ये हा जो शब्द आहे तो पोचवलेला आहे. आणि म्हणून या शब्दाचा जो मतितार्थ आहे पाली भाषेमध्ये असं म्हटलं आहे की आपण जर बघितलं तर बहुदेवा मनुष्याचं मंगल आणि अचिंतय आखड खमान सोतानं गृही मंगलमुत्तम. म्हणजे अशा प्रकारच्या देव लोकांचा जो एक समूह आहे त्या देव लोकांना असं म्हटलं आहे की शिलांचं पालन करणारा लोकांचा एक समूह, त्याला त्या ठिकाणी बुद्धाने देव असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर पाली भाषेमध्ये पुन्हा असं म्हटलं आहे की भवतु सब्ब मंगलम रखंतु सब्ब देवता. पुन्हा एकदा देवता शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. या पाली भाषेचा अर्थ असा आहे की सगळ्यांचं कल्याण हो, सर्व मानव जात जे आहे, सर्व मानव समूह जो आहे, जो माणूस आहे तो सर्वजण सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचा हिताचा सुखाचा मार्ग मिळो. पण कोणाला? जे देवता आहे म्हणजे जे खऱ्या अर्थाने शिलांचं पालन करतात, जे स्त्री आहेत, ज्या पुरुष आहेत, ज्या अशा प्रकारच्या पंचशिलेच्या किंवा शिलांच्या माध्यमातून जीवनाचं आचरण करतात, अशा लोकांचं मंगल हो. त्याचबरोबर बुद्ध असं म्हणतात की आपण बघितलं तर जे का तथागतं देव मनुष्य पूजितं, म्हणजे तथागत जे आहेत, जे बुद्ध होतात, ते जे मनुष्य आहेत, जे मनुष्य म्हणून जीवन जगतात, अशा मनुष्य देव लोकांचं कल्याण हो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून देवाची जी व्याख्या आहे ही पाली भाषेमधून बुद्धाने आमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी देव संकल्पना आहे ती बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची जी जागा आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी लोक याची जी कन्सेप्ट आहे ते असं म्हणतात की ही जी पृथ्वी आहे किंवा ही संपूर्ण जे जग आहे ते विशिष्ट एका दैवतेने, म्हणजे विशिष्ट अशा एका म्हणजे अनिर्मित जी शक्ती आहे, जी दिसत नाही, जी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी राहते, प्रवास करते किंवा ती वेगवेगळ्या मंदिरांमध्ये असते. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर या देवता शब्दाचा अर्थ जो आहे तो बऱ्याच ठिकाणी नवसाला पावणारा किंवा कोणतरी अशी आघात शक्ती आहे जी स्वर्गात आहे, जी नरकात आहे, जी वेगळ्या भूमीवरती आहे आणि तिथून ती आपणाला कंट्रोल करते. आणि तिथपर्यंत जोपर्यंत तुम्ही जात नाही, तो जो देव मानत नाही किंवा ती संकल्पना मानत नाही, जी विशिष्ट एका हेतूने तुमच्यावरती लादली गेलेली आहे, ती जर तुम्ही मानली नाही तर अशा प्रकारचं मानवी जीवनामध्ये फार मोठं संकट येतं. आणि म्हणून यासाठी लोक जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर देवदर्शनाला जात असतात. आणि मला या निमित्तानं पडलेला हा प्रश्न आहे की देवाच्या दर्शनाला जात असताना अशा प्रकारची जी दुःख आहे, अशा प्रकारचे जे ॲक्सिडेंट आहे, अशा प्रकारचे जे अपघात आहेत ते कसे काय देवाच्या
पदरी निर्माण होतात किंवा कसे काही लोक देवाच्या इच्छेने तिथपर्यंत जातात आणि येताना मात्र आपले जे अगदी मौल्यवान असे जे शरीराचं जे देह आहे तो मात्र घेताना रिटर्न येतात. आणि म्हणून नेमकी देव ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये कशी राज्य करते, कशी त्याचा लोक वापर करतायत, या गोष्टीवरती आपण आज या ठिकाणी त्याचा जो मतिता अर्थ आहे तो जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आपण जर बघितलं तर देव नावाची जी संकल्पना आहे, वेगवेगळ्या विचार प्रवाहाचे जे लोक आहेत ते काही लोक देव मानतात ते लाल टिळा लावतात, काही लोक देव मानतात ते पिवळा टिळा लावतात, काही लोक निळा टिळा लावतात, काही लोक आपण बघितलं तर पांढरा असेल, पिवळा असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या मानवी समूहामध्ये, मानवी जातींमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि जर का एखादी व्यक्ती लाल टिळा लावत असेल आणि तिच्या समोर जर का पिवळा टिळेवाली व्यक्ती असेल, पांढऱ्या टिळेवाली व्यक्ती असेल, काळ्या टिळेवाली व्यक्ती असेल, तर ती जी व्यक्ती आहे ती कदापि तिला आपल्या समूहाचा हा माणूस आहे अशा प्रकारची तिच्या मनामध्ये कन्सेप्टच येत नाही. आणि म्हणून तो जर का त्या टिळ्याचा माणूस नसेल तर त्या माणसाला कुठेतरी धिक्कारलं जातं, त्याला टाकाऊ समजलं जातं, त्याला निगेटिव्ह समजलं जातं, त्याला आपला टिळा लावत नाही म्हणून हा आपला देव नाकारणारा आहे की काय, अशा प्रकारची एक मानसिकता समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच ठिकाणी तर आपण बघितलं तर या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना न मानणाऱ्या व्यक्ती देखील समाजामध्ये आपल्याला दिसतात. त्यांना तर इथे देव न मानणारे म्हणून या ठिकाणी टाकाऊ किंवा त्यांच्याशी संवाद देखील साधला जात नाही. बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर कित्येक अशा ठिकाणी आपण जर आज जरी बघितलं तरी ती जी लोक आहेत त्यांना गावाच्या बाहेर देखील राहावं लागतं. आज जरी आपण गावांकडे गेलो तरी देखील ही जी देवपूजा करणारी व्यक्ती जे आहेत, जे समूह आहेत, ते परंपरागत जे चालत आलेलं आहे तेच त्या ठिकाणी पाळलं जातं. तुम्ही कितीही देव मानत असाल, तुम्ही कितीही त्याच्यासाठी उपासना करत असाल तरी देखील त्याचा पूजेचा जो मान आहे तो पारंपरिकरित्या जसा मागे चालत आला आहे तसंच चालत जातो. आणि ह्याच्यामध्ये जी पुरुषशाही आहे किंवा याच्यामधून जी एकाधिकारशाही आहे किंवा याच्यामधून त्या व्यक्तीला, एकाच व्यक्ती समूहाला दिलेला जो मान आहे तो पुढे पुढे चालत राहतो. आणि समाजामध्ये आपण बघितलं तर गावच्या ठिकाणी आज देखील माणसांमध्ये या विषयाच्या माध्यमातून मनामनामध्ये द्वेष, मनामनामध्ये क्लेश, मनामनामध्ये वाड्यांमध्ये जे आहे ते अशा प्रकारचे भेदभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून ही जी देव संकल्पना आहे ही समाजामध्ये कशी प्रचलित झाले आणि तिचा लोक आज कशा पद्धतीने वापर करत आहेत आणि आपलं फार मोठं नुकसान या ठिकाणी कसं करतायत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून मित्रांनो, आज आपल्याला या विषयावरती मला असं बोलायचं वाटतं की परभणी या ठिकाणी त्या मंदिरात पडलेला जो मंडप आहे त्या ठिकाणी गेलेली लोक देव मानणारे नव्हते का, किंवा त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या गाडीमध्ये देवांचे फोटो नव्हते का, किंवा आपण बघितलं तर शिर्डी असेल, त्याचबरोबर परभणी असेल, त्याचबरोबर सोलापूर रोडच्या लगत एका विहिरीमध्ये एक पिकअप पडून जवळजवळ 14 ते 15 लोक ऑन द स्पॉट त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर राजस्थान या ठिकाणी 15 लोकांचा जो ट्रक आहे किंवा 15 लोकांची जी गाडी आहे ती देखील अशाच ॲक्सिडेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघितलं तर अपघात झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, ज्या देवाच्या नावाने, ज्या देवाच्या एका वृत्तीने लोक तिथपर्यंत जातात आणि अशा प्रकारचे अपघात आहेत ते प्रत्यक्षात ओढावून घेतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देव नावाचा जो हा शब्द आहे त्याचा जो अर्थ आहे तो लोकांनी कोणत्या पद्धतीनं घेतला आणि त्याचं कशा पद्धतीनं लोक आचरण करत आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला लावायला लागेल. आणि म्हणून प्रश्न हा नाही आहे की ज्या प्रांगणामध्ये, ज्या एरियामध्ये ते ज्या ओढीने जातात त्या एरियामध्ये अशा प्रकारचे जे हे अपघात घडतात त्याला ती जी शक्ती आहे जी ते मानतात की जी सुख निर्माण करून देते, जी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आनंद लावून देते, किंवा जी आपणाला जीवनामध्ये प्रत्यक्ष आपल्या दुःखामध्ये ती सहभागी असते, ती आपणाला या दुःखापासून अलिप्त ठेवते. आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे जे अपघात आहेत ते आपणाला बघायला मिळतात. आणि म्हणून आपण जर बघितलं तर याचा जो अर्थ आहे तो मुळात आपण त्याचा जो अर्थ आहे तो कुठेतरी बेधुंद होऊन किंवा कोणीतरी आपल्या त्या शब्दांवरती आपणाला अडकवून किंवा
कोणीतरी आपणाला त्याच्या नादाला लावून अशा प्रकारचे जे अपघात आहेत ते आपण उडावून घेतोय की काय, हे पाहणं आज काळाची गरज बनलेली आहे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर नवसाला पावणारा किंवा मनोकामना पूर्ण करणारा किंवा जीवनामध्ये दुःखच न येणाऱ्या अशा प्रकारचे कित्येक जे शब्द आहेत ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारची जी स्थळं आहेत त्यांना दिली जातात आणि लोकांची प्रचंड मोठी जी गर्दी आहे ती त्या ठिकाणी होते. आणि या गर्दींच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की एन्जॉयमेंटच्या नावाखाली लोक जे आहेत ते अशा प्रकारचे जे अपघात आहेत ते उडावून घेताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून बुद्धांनी देव याचा अर्थ असं सांगितलं आहे की ज्या ज्या व्यक्ती हिंसेपासून अलिप्त राहतात, ज्या ज्या व्यक्ती चोरी करण्यापासून अलिप्त राहतात, ज्या समोरच्या व्यक्तीनं मला दिलंच नाही ते मी घेतलंच नाही अशा गोष्टींपासून अलिप्त राहतात, किंवा आपण जर बघितलं तर काम वासना हिच्या माध्यमातून जीवनामध्ये प्रचंड मोठं दुःख येतं, त्याच्यापासून ज्या व्यक्ती अलिप्त राहतात, किंवा चोरी करण्यापासून, खोटे बोलण्यापासून, आणि सर्वात महत्त्वाचं जे दारू आहे, ज्या मादक गोष्टी आहेत किंवा ज्यांच्यामुळे नशा येते आणि मानवी जीवनाचं, मानवी संपत्तीचं, मानवी ह्या मौल्यवान देहाचं नुकसान होतं, अशा गोष्टींपासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तीला बुद्धांनी इथं देवता किंवा देव असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून खरा जो त्याचा अर्थ आहे तो लोक बाजूला ठेवून कुठेतरी वेगळ्या अर्थानं आपले जे मौल्यवान जीवन आहे ते कुठेतरी उडावून घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर संतवाणीमध्ये देखील असंच म्हटलं आहे की जे का रंजले गांजले त्यांचे म्हणू जे आपले, तोची साधू ओळखावा देव त्याचीच जाणावा. म्हणजे खऱ्या अर्थानं जर का आपणाला देव बघायचा असेल तर जे आईवडील आपणाला जन्म देतात त्यांच्यामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये जसं ते आपले लहानपणी आपली सेवा करतात, आपलं लालन पालन करतात, तशी त्यांची जर का आपण म्हातारीपणी सेवा केली तर खऱ्या अर्थानं देव आपल्या आतमध्ये जो आहे तो आपणाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये जे आहे ते खरं सुख अनुभवायला मदत करेल. त्याचबरोबर समाजामध्ये ज्या अतिशय म्हणजे गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना गरज असते, ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्या शब्दांची गरज असते, आपल्या मौल्यवान जर का मदतीची गरज असते, अशा व्यक्तींना जर का, गरीब लोकांना जर का पुढे येण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना जर सपोर्ट केला तर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये देव नावाची जी कन्सेप्ट आहे ते आपण त्या ठिकाणी उदयास आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या निमित्तानं खऱ्या अर्थानं जर का देव आपल्याला मित्रांनो बघायचा असेल, पाळायचा असेल, देवाचं रक्षण जर का आपल्याला अनुभवायचं असेल तर या निसर्गात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रचंड वेगवान आहेत. निसर्ग एवढा म्हणजे एवढा सामर्थ्यवान आहे की प्रत्येक क्षणी एक सेकंद ना सेकंद निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पाली भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये एका कवीने म्हटलं की एक दूजे पे निर्भर आहे सारा, म्हणजे प्रत्येक गोष्ट एकामेकावर जे अवलंबून आहे ही एक साखळी आहे जगण्याची. या साखळीमधून एक जरी घटक या ठिकाणी कमी झाला तरी देखील मानवी मृत्यू जो आहे तो त्या ठिकाणी निसर्गामध्ये ओढावला जातो. आणि म्हणून आपली जबाबदारी बनते की कोणत्याही प्रकारे देव शब्दाचा वाईट अर्थ न घेता या निसर्गाशी सानिध्य राखून, या निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोचवताना, कोणत्याही सण उत्सवांच्या माध्यमातून निसर्गावर आपण कोणत्याही प्रकारे निसर्गाचं नुकसान न करणाऱ्या गोष्टींपासून जर का आपण अलिप्त राहिलो तर खऱ्या अर्थानं देव नावाची जी गोष्ट आहे ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला अवलंबायला लागलं. आणि म्हणून एका कवीने फार छान लिहिलं आहे की पावा नावाचा जो गीतकार आहे तो असं म्हणतोय की कर्म कांडों से नहीं मिलता भगवान, ईश्वर क्या बने तू पहिले बन इंसान. आणि म्हणून मित्रांनो देव बनण्यासाठी आधी प्रत्यक्षात आपल्याला माणूस म्हणून जीवन जगावं लागेल. जोपर्यंत आपण माणूस बनत नाही तोपर्यंत आपण देव बनू शकत नाही. आणि म्हणून माणूस बनण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकानं आधी स्वतःला झोकून द्यावं लागेल. बुद्धांचं जे शील आहे, जे अष्टशील आहे, जे पंचशील आहे ते जर का आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं आणि या शिलांचं जर का आपण पालन केलं तर आपल्या मनामधल्या ज्या भीती आहेत, जे रोग आहेत, जे संकट आहेत, ज्या अडचणी आहेत त्या आपण आधीच दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या शरीरामध्ये, ज्या मनामध्ये अशा प्रकारची भीती नाही, अशा प्रकारचे रोग नाही, कोणाबद्दल द्वेष नाही किंवा कोणाबद्दल ईर्ष्या नाही किंवा कोणा माणसाबद्दल
तो लावणाऱ्या टिळ्याबद्दल, तो मानत असणाऱ्या देवाबद्दल, त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष नाही, ईर्ष्या नाही, अहंकार नाही, गर्व नाही. जसा मी माणूस आहे तसं समोरचा देखील माणूस आहे, अशी संकल्पना ज्या व्यक्तीच्या मनामध्ये उभी राहते, तो जरी एखादी गोष्ट मानत असला तरी मी तिला कोणत्याही प्रकारचा तिरस्कार करत नाही. जसं मी व्यक्ती आहे तशी ती व्यक्ती आहे. जसा मी एखादा विचार मानतो तशी तीही एखादा विचार मानते. मी जर देव मानत असेल तर तिनं देव मानावाच असं माझ्या मनात ज्यावेळी येत नाही. ती जरी मानत नसली तरी एक मानव म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक व्यक्ती समूह म्हणून ज्यावेळी मी तिचा रिस्पेक्ट करेन, तिच्या मताचा रिस्पेक्ट करेन, ती मानत असलेला किंवा मानत नसलेल्या गोष्टींचा जेव्हा मी रिस्पेक्ट करेन, त्याच्याशी सद्भावनेने वागेन, त्याच्याशी चांगला संवाद साधेन, त्याच गोष्टींमधून मित्रांनो खरा देव जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि म्हणून समाजामध्ये राहत असताना आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की एखादी व्यक्ती एखादा विचार मानत नसली तरी तिच्याशी कशा पद्धतीनं वागलं जातं, तिच्याशी कशा पद्धतीनं संवाद साधला जातो, तिला कसं टाकाऊ समजला जातं, तिला कसं इथे तो विचार मी मानतो तो समोरचा मानत नाही म्हणून कसं हिनवलं जातं, टोचलं जातं. या ज्या गोष्टी आहेत, ज्या द्वेषाच्या आहेत, ज्या तृष्णेच्या आहेत, ज्या लोभाच्या आहेत, ज्या माणसामध्ये भेद करणाऱ्या संस्कृतीच्या आहेत, ही संस्कृती जोपर्यंत आपण उखाडून फेकून देत नाही, आपला मेंदू जोपर्यंत आपण शाबित करत नाही किंवा शार्प करत नाही किंवा त्या मेंदूची मशागत करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाचा जो देव आहे तो आपल्याला मित्रांनो आपल्या जीवनामध्ये दिसणार नाही. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक अशा प्रकारच्या वेगळ्या दृष्टीने या अपघातांमध्ये आपला जीव गमावतात, खऱ्या अर्थानं देव नावाची जी कन्सेप्ट आहे, देवदर्शन नावाची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला समजले की नाही समजले, किंवा विनाकारण कोणतरी आपल्यावरती ते लादण्याचा प्रयत्न करतोय की काय, परंपरागत पाचच्या पिढीने ते चालवत आणलं म्हणून मी देखील चालवावं, किंवा ते केलं नाही तर कोणत्याही प्रकारची एक वेगळी शक्ती आपलं फार मोठं नुकसान करेल, अशा भ्रमामध्ये, अशा भीतीमध्ये कृपया आपण राहू नका. आपल्या डोक्यावरती समाज जीवनामध्ये या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जसा माणूस असा जसा एक प्राणी आहे, तसे असंख्य जीव, असंख्य प्राणी या संपूर्ण सजीव ब्रह्मांडामध्ये राहतात. ते कोणत्याही प्रकारच्या अशा ज्या नाहक समजुती आहेत, ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत त्या पाळत नाही. फक्त माणूसच असा या ठिकाणी जो प्राणी आहे तो अशा प्रकारच्या वेगळ्या कन्सेप्टनी देव नावाची एक विशिष्ट विचारप्रणाली मानतो, माणसामध्ये भेद करतो, माणसामध्ये तिरस्कार करतो. मी नाही केलं म्हणून त्यानं नाही करायचं, किंवा मी जे मानतो ते तो का नाही मारत, अशा प्रकारची एक नाहक जी गोष्ट आहे ती आपल्या मनामध्ये आणतो. आणि जे प्राणी करत नाही, जे जीवजंतू करत नाही, जे पशुपक्षी करत नाही, ते प्रत्यक्षात हुशार मानणारा माणूस करतो. हीच मुळात इथे खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मित्रांनो मानवी जीवनामध्ये प्रत्येक समूह जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. देव मानणारा देखील मिळेल, देव न मानणारे देखील मिळेल, किंवा अशा प्रकारची संस्कृतीच नाही असा मानणारा देखील समूह आपल्याला मिळेल, किंवा देव आईवडिलांमध्ये मानणारे देखील समूह मिळतील, आणि देव वेगळ्या परग्रहावरती मानणारे देखील समूह मिळतील. आणि मानवी जो समूह आहे तो वेगवेगळ्या विचारांचा स्कंद आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. ज्या नाहक गोष्टी आहेत, ज्या खऱ्या अर्थानं देवाला अभिप्रेत नाही आहे, त्या गोष्टी, त्या परंपरा, त्या रूढी आपण बाजूला ठेवल्या पाहिजे. आणि एक माणसाशी माणसाने माणसासारखं कसं वागावं, माणूस कसं बनावं, याच्यासाठीचा जो देव आहे तो खरा देव जो बुद्धांनी पाली भाषेमध्ये पहिल्यांदा जगासमोर मांडला, तो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरण कराल. प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट कराल, प्रत्येक व्यक्तीच्या विचाराचा या ठिकाणी सन्मान राखाल आणि तिच्याशी माणसासारखंच वागाल. अशा प्रकारची एक विनंती, अशा प्रकारची एक सूचना, अशा प्रकारचा एक विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये पेराल, अशी सम्यक सूचना, सम्यक मनोकामना ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याप्रती व्यक्त करतो.
जे जे लोक अशा प्रकारच्या अपघातांमध्ये आपला अमूल्य जो देह आहे तो गमावतात, तो मृत्युमुखी पडतात, त्या सर्वांना, त्यांची जी कुटुंब आहे त्यांना चांगल्या प्रकारचं बल मिळो, त्यांना चांगल्या प्रकारचा इच्छाशक्ती मिळो, त्यांची जी मनाची जी शक्ती आहे तिच्यामध्ये प्रचंड वाढ हो, अशा प्रकारची मंगलकामना मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं हे जे वाक्य आहे की खपले देवाच्या नावाने, अतिशय सुंदर अशी टॅगलाईन विठ्ठल साठे यांच्या पुस्तकाची आहे. आणि खऱ्या अर्थानं कशासाठी खपायचं आहे आणि कशासाठी लोक खपतात याच्यामधला जो डिफरन्स आहे तो मित्रांनो तुम्ही समजून घ्याल. कारण मानवी धडावरती असणारा जो मेंदू आहे तो अतिशय शक्तिशाली आहे. त्याने जर का पॉझिटिव्ह विचार केला तर जीवनामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे, ती तुम्ही कराल अशी मनोकामना तुम्हा सर्वांप्रती व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांना हिताचा, सुखाचा, कल्याणाचा मार्ग मिळो, अशा प्रकारची मंगलकामना या तुम्हा सर्वांप्रती इथे व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची रजा घेतो. जय भीम.